चला तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. अध्याय 10 आपण काल वाचलेला आहोत. वल्लभेश ब्राह्मणाची कथा. आता आपले लेखक कुर्लेकर अन्वयार्थ काय सांगतात बघू. तुम्हाला कथा आठवत नसेल तर वल्लभेश नावाचा जो कश्यप हे होता, ब्राह्मण होता, त्याची ही कथा आहे. खूप श्रीपादांचा भक्त होता. मग त्यांना डाकू सापडतात. डाकू सुद्धा यात्रेकरूंच निमित्त करून त्याच्याबरोबर प्रवास करत असतात. आणि त्या डाकूंनी हल्ला करून मारतात सुद्धा ते त्याला. पण आपले श्रीपाद त्याला जीवदान देतात, अशी ही कथा आहे. तर आता याच्यात टिपा काय केल्यात बघू. आपण कथा नुसत्या वाचत नाहीयेत, त्यातून आपल्याला बोध पण नुसता घ्यायचा नाहीये. तर आपल्या जीवनात मॅडम, थोड्या थोड्या सुधारणा करायच्यात. हा बोला. त्या सुलक्षणा मॅडम होत्या. ते नेटवर्कचा असेल इश्यू कदाचित, म्हणून त्यांना आता पुन्हा जॉईन करता येत नाहीये. नाही त्यांचा येणार आता. मेसेज आलेला. त्यांना म्हणायचं दुसरा ईमेल आयडी घाला. दुसरा ईमेल आयडी असेल तर, नाही तर दुसऱ्या मोबाईल वरनं जॉईन व्हा. हो. दुसऱ्या मेल आयडीनी होतं जॉईन. नाही तर मग दुसऱ्या मोबाईल वरनं जॉईन व्हा म्हणायचं. तर आता काय ते एकदम भयानकच होतं ना. हं. ठीक आहे. जनरली असे आउट ऑफ कंट्री असतात म्हणून मग मी पटकन हे केलं. मागील आता बघा टिपा काय. मागील 2 अध्यायाप्रमाणे या अध्यायातील कथा सुद्धा सकाम भक्तीची आहे. या कथेत सुद्धा एका अर्थी जन्मांतराचा मुद्दा आलेला आहे. कारण हा मृत्यूचा अध्याय आहे. म्हणजे या कथेमध्ये मृत्यू व मृत संजीवन या 2 गोष्टी घडलेल्या आहेत. या कथेमध्ये वल्लभेश हा जन्माने ब्राह्मण असला तरी व्यवसायाने व्यापारी आहे. कुरवपूरला नवस फेडण्यासाठी तो जात असताना चोरांनी त्याला नुसतेच लुटले नाही तर जीवानिशी ठार मारले होते. श्रीपाद गुरूंनी त्याला जिवंत केले ही गोष्ट सुद्धा त्याला शिल्लक ठेवलेल्या एका चोराने सांगितली होती. श्रीपाद गुरूंनी नाही. अशा परिस्थितीत कोणीही व्यापारी आधी घरी परत येऊन आपल्या पैशाची सुरक्षित व्यवस्था करण्याला अधिक महत्व देता. तर व्यवहार दृष्टीने ते फारसे चुकीचे झाले नसते किंवा समजले गेले नसते. पण वल्लभेश तसाच पुढे कुरवपूरला गेला आणि त्याने आपला नवस पूर्ण केला. यात त्याची खरी भक्ती. बघा आता काय अन्वयार्थ आहे. डाकू मिळाले, आपल्या बरोबरचे सहप्रवासी जे नाटक करत होते, आपल्याला त्यांनी फसवलं. एवढंच नव्हे तर ठारही मारलं. आणि हाच यातला एक डाकू आता आपल्याला सांगत आहे. मग भेदरून गेला असता. परत पैसे आता बाबा कोणी चोरू नयेत. अजून कोणी चोरले तर म्हणून एखादा घरी गेला असता. त्यात वावगं काहीच नव्हतं. पण हे खरे भक्त होते म्हणून ते तसेच कुरवपूरला गेले. आणि यावरून त्यांची खरी भक्ती दिसते. धर्माबद्दलची निष्ठा दिसते. आणि प्रामाणिकपणा या तिन्ही गोष्टी दिसून आल्या. 8व्या अध्यायातील अंबिका ब्राह्मणीला शिवव्रत केल्याचे फळ पुढे मिळालेच होते. म्हणून तिने व्रत केले असे म्हणता येईल. तिच्या मंदमती मुलाला श्रीपाद गुरूंनी वेदशास्त्र संपन्न केला होता हे खरे. आणि त्यामुळे तिचा सुद्धा शिवव्रत करण्याचा निश्चय डळमळीत होऊ शकला असता. पण निदान बाळपणीच सर्वांना पूज्य होणारा सद्गुरूंसारखा पुत्र तिला मिळवायचा बाकी होता. म्हणून तिने व्रत चालू ठेवले असे म्हणता येईल. रजकाला आता 9वी गोष्ट रजकाची होती. रजकाला राज्य पुढील जन्मीच हवे होते म्हणून त्याने भक्ती चालू ठेवली असे कदाचित म्हणता येईल. पण या कथेतल्या वल्लभेशाला जे हवे होते ते मिळाले होते आणि त्याने करावयाचा धर्म मात्र बाकी होता. वल्लभेश व्यापारी होता. लाभ त्याच्या पदरात पडला होता आणि धर्म करायला जात असताना त्याच्या जीवाला प्रत्यक्षतः धोका मोठा झालेला होता. पण तरीही त्याने धर्म म्हणजे आपले कर्तव्य, आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण केली हे त्याचे वैशिष्ट्य. कारण नवसाला पावल्यानंतर आपण नवस काय बोलतो हेच विसरून जातो ना. आणि बघतो किती वर्ष झाली तरी नवस फेडायला वेळ नसतो. बऱ्याच कथा आपण ऐकतो. म्हणजे व्यापारात लाभ व्हावा या कामनेपेक्षा त्याची कर्तव्यबुद्धी किंवा धर्मबुद्धी ही अधिक प्रभावी ठरली. थोडा विचार केला तर अंबिका ब्राह्मणी काय किंवा रजक काय, दोघांच्याही बाबतीत त्यांची श्रीपाद गुरूंबद्दलची भक्ती आणि निष्ठा ही त्याच्या कामनांच्या पूर्तीपेक्षा अधिक प्रबळ बनली होती.
हे सहज लक्षात येईल. कामनापूर्ती ही एकदा घडणारी असून भक्ती, निष्ठा किंवा धर्मबुद्धी ही मात्र कायमची म्हणजे जन्मांतरी सुद्धा टिकणारी असते हे लक्षात येईल. वल्लभेशाने प्राण गेले तरी सुद्धा आपले धर्माचे कर्तव्य पार पाडले हे महत्वाचे आहे आणि हाच धर्म पुरुषार्थ होय. अंबिका ब्राह्मणी किंवा रजक यांचे सुद्धा तसेच झाले आहे. कामनापूर्तीपेक्षा श्रीपाद गुरूंची कृपा आपल्यावर या व पुढील जन्मात सुद्धा कायम राहणे महत्वाचे आहे, अशीच त्या दोघांचीही भावना पक्की झालेली होती. म्हणजे त्यांच्या मनात कामनापूर्ती ही प्रेरणा आणि गुरु कर्तव्य धर्म यांची पूर्ती करण्याची प्रेरणा, या दोन प्रेरणांच्या चढाओढीत गुरु कर्तव्य धर्म यांची पूर्ती ही प्रेरणा वरचढ ठरली असून जन्मांतरी सुद्धा ती वरचढ ठरली आहे किंवा ठरणार आहे हे महत्वाचे आहे. हाच धर्म पुरुषार्थ आहे. त्या दृष्टीने हा मृत्यूचा अध्याय महत्वाचा आहे. अंबिकेच्या शिवव्रतात धर्मनिष्ठा प्रबळ आहे. रजकाच्या सेवेतही धर्मनिष्ठा आहे. आपल्या पोटी अवतारी पुरुष जन्माला येणे हे अंबिकेला महत्वाचे वाटते. राज्य मिळाले तरी त्यावेळी सुद्धा सद्गुरूंची भेट होऊन आपल्याला ज्ञान व्हावे याचे रजकाला अधिक महत्व वाटते. आपापल्या धर्माचे पालन प्रामाणिकपणे करूनच आपापल्या वासना पूर्ण करून घेण्याचा या दोघांचाही प्रयत्न आहे. आणि त्या धर्मपालनात त्यांनी कोणतीही कुचराई वा लबाडी केलेली नाही, करण्याचा विचारही त्यांच्या मनात आलेला नाही. तेव्हा या तिन्ही अध्यायांमध्ये कामनापूर्तीच हा विषय आहे. कामनापूर्ती, इच्छा आणि वासना या गोष्टी लक्षात घ्या. इथे वासनाला सुद्धा धर्म कर्तव्य पूर्ण केलेली आहेत. तर थोडस फरक आहे कामनापूर्ती वासनापूर्ती यामध्ये. वासनेच्या वेळेला धर्माचा अधर्म सुद्धा होऊ शकतो. अधर्मपणे वागलं जातं वासनापूर्तीसाठी. पण धर्म काय असतो? तो धर्म पालन करून जे काही पूर्ण झाले त्याला आपण इच्छापूर्ती म्हणतो. तर हे लक्षात ठेवले पाहिजे. आधीच्या 6 ते 8 अध्यायातील पौराणिक कथामधील व्यक्तीप्रमाणे धर्माला मान्य नसलेल्या मार्गांनी म्हणजे मित्रसह राजा, सौमिनी ब्राह्मणी यांच्याप्रमाणे विधी निषेध गुंडाळून ठेवून वा रावणाप्रमाणे आत्मलिंगाच्या साधनेकडे दुर्लक्ष करून अथवा चंद्रसेन राजाचा चिंतामणी त्याला फसवून विकत घेऊन किंवा युद्ध करून कामनापूर्तीचा प्रयत्न या 3 कथांमधल्या व्यक्तींनी केलेला नाही. हे महत्वाचे. आधीच्या 3 कथा आपण बघितल्या आणि आत्ताच्या बघितल्या तर फरक आहे. हे महत्वाचे आहे. शिवाय या तिन्ही कथा ऐतिहासिक आहेत ही गोष्ट ही महत्वाची आहे. आता मी जे काल सांगितलं थोडस की इच्छा ज्या आहेत त्या आपल्या पुरत्या मर्यादित असाव्यात, दुसऱ्यांच्या नसाव्यात. तर हे सगळं तुम्ही लिहिलं. ऍक्च्युली ते बोध म्हणून मी काही सांगत नव्हते. मी एक रिलेटेड म्हणून बोलत होते. अन्वय अर्थ म्हणजे आपली ही मेन कथा धरली पाहिजे ना. या मेन कथेमध्ये कोणाचं काय चुकलं, कोण बरोबर हे आपल्याला कळलं पाहिजे. ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी काय बोलते ते नाही. मी दोन्ही वेळेला बघितलं की तुम्ही मी काय बोलते ते बोलता. मी हे जनरली याच्याविषयी जे काही आहे आपल्याला प्रॅक्टिकल जीवनात आपण कसं हे आणलं पाहिजे ते मी सांगते. म्हणजे आपल्या या कथानक वरून आपल्या जीवनातल्या छोट्या गोष्टी मी घेते आणि त्या बोलून दाखवते. पण तुम्हाला ज्या वेळेला अन्वय अर्थ बघायचा त्याला या कथांमधलं बघायला पाहिजे ना. या कथांमधलं कोण बरोबर होतं, कोण चूक होतं. जसं आता आपण ह्या आत्ताच्या 3 कथा बघितल्या, पूर्वीच्या त्या 3 कथा बघितल्या, त्यांनी धर्म पालन केलं नाही. मग त्यांच्या इच्छापूर्ती वासनापूर्ती नव्हत्या का? तर हे थोडस लक्षात घ्या. मग हे कळलं पाहिजे आणि या कथातलं तुम्हाला सांगायचंय. मग पूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सुद्धा अंबिका ब्राह्मणीची कथा व वल्लभेश व्यापाराची कथा या दोन्ही कथा द्विसाहस्त्रीमध्ये एकाच म्हणजे द्विसाहस्त्रीच्या 7व्या अध्यायात घेतल्या आहेत. हे आता थोडस त्यांचं कथेचं इकडं काय तिकडं काय हे आहेत. आपण नको हे इतकं हे डिटेल वाचायला. या ग्रंथात काय, त्या ग्रंथात काय, हे काय ते काय. आपल्याला फक्त
आपल्याला कथेवरून काय बोध घ्यायचा ते कळलं आहे. सामान्य जीवांच्या देहांचा अविद्येमुळे षड्विकाराशी मिथ्या संबंध असतो. खरं एक लक्षात घेऊयात आपण की आपली आध्यात्मिक प्रगती होत आहे का नाही हे बघण्याचा साधा एक उपाय आहे. आपल्याला ज्या इच्छा आहेत, सॅमसंग कोण आहे बघा, आपल्याला ज्या इच्छा आहेत त्या वासना आहेत का चेक केलं पाहिजे. षडरिपूपैकी आहेत का? सुलक्षणा मॅडम आहेत. काय झालंय सुलक्षणा मॅडम, आज काय मोबाईल बदलला काय? तर या आपल्या षडरिपूंपैकी आहेत का बघायचं. वासना आहे का बघायचं. समजा आता एक उदाहरण घेऊयात की एखादा दागिना हवाय, बरोबर. मग ही इच्छा आहे का वासना आहे चेक करायचं आपण. आपल्याला इच्छा आहे का वासना आहे. साधा एक दागिना घालावा, साधं सोन्याचं मंगळसूत्र घालावं अशी कोणाची इच्छा असेल तर ती वासना आहे का, इच्छा आहे. हे चेक कसं करायचं. तर पहिल्यांदा पैसे कुठून येणार आहेत, पैसे कसे घेतले जाणार आहेत, कशा मार्गाने येणार आहेत. आणि आपलं जर शिवसरोदय शास्त्र बघायचं झालं तर ज्या वेळेला आपण ते बाजारात जाऊ, पैसे तर दूरच ठेवा, ज्या वेळेला बाजारात जाऊन ते मंगळसूत्र घेऊ त्यावेळेला त्याची ऊर्जा आपल्याला समजली पाहिजे. आणि आपण शिवसरोदय शास्त्राप्रमाणे बघितले, हे शास्त्र एवढं असं फालतू नाहीये तुम्हाला वाटतं तसं. तुम्ही नुसतं शिकण सोडून द्या, काय उपयोग आहे. तिथे इम्प्लिमेंटेशन प्रॅक्टिकली करता आलं पाहिजे की हे सोनं मी का घेतेय. मी तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे. स्वतःसाठी घालायचंय का मंगळसूत्र, का आपल्याला एक गुंतवणूक म्हणून करायची आहे, का आपल्याला सुन्मुख म्हणून घ्यायचं आहे, काय म्हणून आपण घेतोय. मग त्याची ऊर्जा काय आहे, त्याची ऊर्जा निगेटिव्ह आहे का, ते घरात न्यायचंय का, घरात ऊर्जा कशी होणार आहे हे बघायचंय. मग हे बघता आलं पाहिजे. मन पहिलं इच्छा आहे का वासना आहे चेक करायचं. दुसरं तिथेही गेलो घ्यायला बाजारात, सगळं आहे, पैसे आहेत, सगळं आहे. समजा प्रमोशन झाले, नवऱ्याचा पगार वाढलाय, पैसा, तो म्हणतोय काहीतरी घेऊन गेलोय बाजारात, पण आणायचंय का. त्या दागिन्याबरोबर आपण घरी काय नेणार आहोत, कुठली ऊर्जा नेणार आहोत. ते सोनं कोणाचं होतं, भलं ते वितळवलंय काय केलंय, त्याच्या ऊर्जा आपल्याला चेक करता आल्या पाहिजे. इथपर्यंत आपण सगळं बघितलंय. आणि मग ते सोनं आपल्याला लाभणार आहे का नाही लाभणार. नाही तर पुष्कळ आपण ते सोनं ऊर्जा म्हणून घेतले पण त्याच्या ऊर्जा काही आपल्याला फलदायी ठरत नाहीत. हेच घराच्या बाबतीत, हेच कुठल्याही बाबतीत. मस्तपैकी नवीन घर घेतो, मस्त आनंदाने जातो आणि त्या घरात गेलं की प्रॉब्लेम सुरू होतात. का प्रॉब्लेम सुरू होतात, त्या घरामध्ये काय आहे, कुठली ऊर्जा आहे, आधी कोण राहत होतं, त्याचे ऑराच काय, आपण झोपतोय कसं, स्वयंपाक कुठं करतोय, या सगळ्या ऊर्जा आपल्या आयुष्यात जवळजवळ घराचा इफेक्ट 55% माझ्या अंदाजाने आहे आपल्या जीवनामध्ये. मग हे सगळं बघायचं आहे आपल्याला. आणि मग इच्छा सुद्धा वासनेत कन्वर्ट होती ना. कारण त्या घरी गेल्यावर आपण नुसतं आदर्शासारखं हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणू लागतो. ते बघा फर्निचर किती छान, ते बघा किती सुंदर फ्रीज, तो बघा कसं छान डायनिंग टेबल. ह्या घराच्या वासना तयार होतात. मग त्या घरात जाऊन इच्छेचं वासनात रूपांतर कधी होतं, कोणामुळे होतं, का होतं, हे सगळं बघायला आपण तरी शिकलो पाहिजे. तर इथे पण ह्या ज्या इच्छा आहेत त्याला आधीपासून पारखता आलं पाहिजे. आपण कोणाच्या पैशाने घेणार आहोत. एक साधं दुसऱ्यांच्या पैशावर आपला काही अधिकार नसतो. आपण त्याच्यात काही इच्छा घालणं म्हणजे वासना आहेत, वासना दुसऱ्याच्या पैशामध्ये. लक्षात घ्या. आणि हे कधी विचार करतो का, जसं माझ्या सासरचे जेव्हा दागिने वाटप झाले, मी नाही घेतलेलं. आणि आजचं सायन्स सांगतं की ते घालायचे नसतात दागिने. पूर्वी भले आशीर्वाद म्हणून घालत होते, पण आपण परवा बघितलं काय व्हायब्रेशन काय हे.
मग माझे इन्स्टिंक्ट किती बरोबर होते सांगा. या गोष्टी आपल्याला जाते कळल्या पाहिजे ध्यान साधकांना, तर तुम्ही ध्यान करताय. नाही तर काय ते ध्यानाचं महत्व, 24 तास ध्यान जरी केलं तरी. हे बदल होत आहेत का हे बघा ना. आपल्याला कळलं पाहिजे. जसं आज ऑटोमॅटिक ध्यान झालं माझं. ऑटोमॅटिक ध्यान ध्यान ध्यान. मग हे कळतंय का आपल्याला काय चाललंय, कुठली ऊर्जा आहे ती, आपल्याला काय करायचंय. आणि मग आज ते श्रद्धा मॅडम बरोबर चर्चा झाली. मी म्हटलं हे जर मुलांना शाळेत ध्यान आपण शिकवलं तर मुलांशी वागतील का. कारण आज एक आपल्या डॉक्टर मॅडमशी बोलणं झालं त्यांच्या मैत्रिणीशी. त्यांचं एक सेशन ठेवायचं चाललंय श्रद्धा मॅडमचं. आणि केवढा बायोडाटा आहे त्यांचा. नूतन मॅडम नाही पाठवला तर आहेत का नूतन मॅडम. नूतन मॅडम आहेत ना. बघितलं होतं हा. हो तर आहे ते मॅडम. त्यांच्याशी पाठवलेलं आज तुम्ही. फोन करणं झालं. केवढं त्यांचं काय काय ऍक्टिव्हिटी आहेत बापरे. मी म्हटलं नूतन मॅडम कविता करतात एक मोटिवेशन म्हणून त्यांना पाठवलं. म्हटलं तुम्हाला माहितीये का. तर आज मी मॅडमने सांगितलं की ह्यांचं आपण नवरात्रात देवी घेणार आहोत. त्यांना सरस्वती करून टाकू. एकमेकांना मोटिवेशन. एक स्त्री काय करू शकते. तर ते आहे. तर याच्यामध्ये मग मी श्रद्धा मॅडमशी बोलत होते. त्या भल्या पॅरेंटिंग काउन्सिलिंग करतात. तर त्यांनी मला आज सहज बोलता बोलता सांगितलं की 5वी ते 10वीतले मुलं सुद्धा स्मोकिंग, ड्रिंकिंग, लव, शारीरिक अट्रॅक्शन आणि पहिली दुसरीतली मुलं सुद्धा गर्लफ्रेंड नसेल, बॉयफ्रेंड नसेल तर डिप्रेशन मध्ये जायला लागलेत. आणि मला हे ऐकल्यावर अनिता कोण नाव आहे, आडनाव लागतं का तुम्ही प्लीज. अनिता कोण आहे. आपल्याला नंबर घालायचा असतो, कमीत कमी नाव आडनाव तरी पाहिजे. तर हे ऐकल्यावर मला हादरा बसला बरं का. मला खरंच सांगते. मला फिजिकल वगैरे ते माहिती होतं, पण हे असलं ड्रिंकिंग स्मोकिंग 5वी ते 10वीच्या म्हणजे ठीक आहे क्वचित, पण ते म्हणे खूप प्रॉब्लेम वाढलेत. आणि मग पॅरेंटिंग काउन्सिलिंग आम्ही घेतो. हे ऐकल्यावर मग श्रद्धा मॅडम बरोबर म्हटलं अहो मॅडम, आपण जर ध्यानाला जोडलो तर कशाला मुलांच्या मनात असे विचार येतील. फक्त ध्यान, बाकी जाऊ देत. वाटतंय का तुम्हाला. त्याही म्हटल्या हो मुलांच्या मनात चांगलेच विचार येणार. तसं आपलं ध्यान घडतंय की नाही हे बघूयात ना आपण. आपले विचार काही बदललेत का. नाही तर भले पहाटे उठून ध्यान करतोय पण विचारच बदलत नाहीयेत आपले. ध्यान घटत नाहीये. लक्षात घ्या, अजिबात घटत नाहीये. आपण आध्यात्मिक नाही. आपलं ध्यान घटत नाही. आपल्या वृत्ती बदलल्यात का. आपल्या आवडी निवडी बदलल्यात का. आपल्याला आता बाहेर नको वाटतंय का. आता आपल्याला कपडा लत्ता दागिना नको वाटतंय का. तरच आपलं ध्यान घटतंय. तरच आपली प्रगती होती. कमी 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 होणार. एकदम बंद नाही होणार. कमी कमी होणार. हळूहळू होणार. तर या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. इच्छा, वासना, षड्रिपू काय आहेत ते. कारण हृदयात असेंड व्हायचंय ना. मग हे षड्रिपूला आपण राग, लोभ, मत्सर जरी झालं तरी क्षणात बदलता आलं पाहिजे ना. आपल्याला क्षणात करेक्शन करता आलं पाहिजे ना. हे हळूहळू हळू होणार आहे. पण करत आहे. कॉन्शियसली आपल्याला करायचंय. कॉन्शियसली आपल्याला बदलायचंय. आपल्याला चेक करायचं आहे. तर हे आज आहे विषय. आणि मग बघा हे म्हणतात लेखक तेच. सामान्य जीवांच्या देहाचा अविद्येमुळे षडविकाराशी मिथ्या संबंध असतो. परंतु ईश्वर जेव्हा लीला विग्रह धारण करतो तेव्हा योग मायेमुळे, आणि त्या आडनाव टाका नाही तर मी काढणार आहे, तेव्हा योग मायेमुळे त्याचा मूळचा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभाव आणि त्या स्वरूपाची जाणीव या गोष्टी लीला विग्रहामुळे अबाधित राहतात. सामान्य जीवांच्या तुलनेत अवतारी विभूतीचा हा विशेष असतो. त्यामुळे अशा लीला विग्रहाने वास्तव केलेल्या पुण्यक्षेत्रामध्ये भगवंतांना अत्यंत प्रिय असणाऱ्या भक्ताचा सत्संग अनासायेसच घडतो. कारण बहुधा भगवंताचे भक्त भगवंताच्या अधिष्ठानाने पावन झालेल्या पुण्यक्षेत्रामध्येच राहतात आणि त्यांच्या संगतीत श्रवण कीर्तन इत्यादी घडत असते. इतर ठिकाणी अनेक विघ्ने येत असल्यामुळे मी काढून टाकते की अनिता कोण आहे हे. सुलक्षणा मॅडम तुम्ही आडनाव घाला आधी. बर का अनिता मॅडम
अनिता चार घडे, कोण आहात तुम्ही? अनिता मॅडम बोलताय का जरा? आम्ही ओळखत नाही तुम्हाला, हॅलो सांगा मॅडम, कोण आहे. मी तुला जॉईन करवलंय, मेंबरशिप नंबर अजून यायचा. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. पण साक्षात श्रीपाद गुरु जेथे राहिले त्या ठिकाणी विघ्ने राहूच शकत नाहीत. आणि त्यामुळे ध्यान योग इत्यादींच्या सिद्धीसाठी प्रयत्न त्या क्षेत्रामध्ये होऊ शकतो. अशा तऱ्हेने ज्ञान साधना संबंधीची अनुकूलता ईश्वराच्या अनुग्रहामुळे अशा क्षेत्रांमध्ये असते आणि त्यामुळे अप्रतिबद्ध ज्ञान व केवळ त्या ज्ञानानेच प्राप्त होणारा मोक्ष अशा पुण्यक्षेत्रामध्ये वास्तव करणाऱ्यांना मिळतो. हे सर्व विवेचनाचं तात्पर्य. म्हणजे गुरु आहे, व्हायब्रेशन्स आहेत, ऊर्जा आहे, त्याचे इफेक्ट्स आहेतच आपल्यावर आणि म्हणूनच आपण ऊर्जांना मानतो. आपण सगुणात्मक नाही, आपण निर्गुणात्मक ह्याला श्रद्धा ठेवलेली आहे. तर हा अध्याय झालेला आहे आणि पुढचा आहे 11वा ज्ञानकांड अर्थ पुरुषार्थ. श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार, जन्म, बालपण, व्रतबंध हा कथा बघ. आता आपण हे उद्या घेऊयात. आज थोडस वेगळं आहे बोलायचं, कारण आज ते काही चर्चा झाली जरा कोऑर्डिनेटर ग्रुपवर, त्या संबंधी मी जरा बोलते. तर दुसरं करते रेकॉर्डिंग. काय चॅट बॉक्स मध्ये पडलंय?